ठरवून दुसऱ्याच वाक्यामध्ये 4 पत्रकारांनी तुटून पडला. बोलत नव्हतं. आणि ऐकून घ्या, सुरुवातीपासून प्रश्न मीच विचारत होतो. तुम्ही उलट काय म्हटले, तू एकटाच का बोलतोय? बरोबर की नाही? मालेगाव कव्हर केलंय. तुम्ही मला काय त्यावेळेस कोणी बोलत होतं का? कोणीच बोलत नव्हतं. तुम्ही मलाही प्रश्न विचारू देत नाही, इतर बोलायला लागले, त्यांनाही बोलत नाही, असं नाही होत सर. नाही, आता तुम्ही बोलणं झालं ना. एक मिनिट नाही, आता आपण प्रथा पाळूया ना. तुझं बोलणं झालं की मला बोलायलाच पाहिजे. आम्ही प्रश्न विचारतो त्याला तुम्ही उत्तर द्यायलाच पाहिजे. एक मिनिट नाही, आता तर सांगतोय. बोलणं झालं. कोणताही पत्रकार परिषद एखाद्या पत्राला 1, 2, 3 नंतर दुसरीकडे वळावंच लागतं. ऐकून घ्या, ते पत्रकार परिषद घेण्यासाठी जबाबदारी. ओके, फोन नंबर पाठव. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारता, तुमचा जो टोन असतो, आम्ही त्याच्याबद्दल काही बोलत नाही, थांबत नाही. तर तुमचा प्रश्न झाल्यानंतर हे आम्हाला तो रोजचा अनुभव आहे ना. काही ठिकाणी काही पत्रकार बोलूच देत नाही. मी पहिलं वाक्य उच्चारलं, इट इज योर ड्युटी. माझा प्रश्नाचा उत्तर पूर्ण झाला. तुम्ही परत विचारा ना, जोरात ऑब्जेक्शन घ्या, भाषेला ऑब्जेक्शन घ्या, शब्दाला घ्या. पण ही सिस्टम डेव्हलप झालेली आहे की तुम्ही बोलायचं तर धार असते, आवेश होतो. ओके ना, मी ऑब्जेक्शन देत नाही. मी त्या आवेशात उत्तर द्यायला गेलो, माझ्या डोळ्यापुढे तो आहे. तू पहिलंच वाक्य बोललं की अर्धा अर्थ जातो. तुम्ही दुसरं आणि तिसरं वाक्य ऐकलं असतं तर तो रोख माझा सपकाळकडे होता, उद्धव ठाकरेकडे होता, संजय राऊतकडे होता. तुमचा द्वारा मी त्यांना ऐकवत होतो. पण ही सिस्टम डेव्हलप झाली म्हणून मी याचा ते खूप अवरोध बघितले. म्हणून मी सांगतो, तुम्ही जे बोलायचं बोलून घ्या, मी ऐकून. मी बोलायची सुरुवात केली की एकच वाक्य संपलं की मग प्रेस उधळली. जाऊ दे दादा, मी आता एवढ्या लोकांना अंगावर घेतलाय, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.